तुमच्या सगळ्यांचा लाडका आणि आवडता चॅनल तुमच्यासाठी स्पेशल मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेत राहा आणि पाहत राहा तुमच्यासाठी स्पेशल आणि सगळ्यांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद. तर मित्रांनो, आज मी पुन्हा एकदा नवीन आणि धमाल अशी रेसिपी घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. आणि आता आज आपण बघणार आहोत आनंदीच्या हातची स्पेशल रेसिपी म्हणजे चिकन पॉपकॉर्न. चिकन पॉपकॉर्नची रेसिपी आपण बघूयात आणि मस्त गरमागरम लज्जतदार अशी चिकन पॉपकॉर्न खाऊयात सुद्धा. चला तर जाऊया चिकन पॉपकॉर्न बघायला. चला. चिकन पॉपकॉर्न साठी मी ते साहित्य सर्व घेतलेले आहे. अर्धा किलो चिकन आहे. एकदम छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये मी कट करून घेतले. कलेजी पण आहे. ओके, म्हणजे कलेजी पण तू त्यात फ्राय करणार आहे. बरोबर. छोटे एकदम पीस केले. आणि इथे आपल्याला लागणारे मसाले आहेत. चिमूटभर हिंग, एक छोटा चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि चिकन मसाला 2 चमचे, 2 मोठे चमचे, चवीनुसार मीठ, गरजेनुसार कॉर्नफ्लॉवर ही अर्धी वाटी घेतली. जसं लागेल तसं मी घेईन. आणि कॉर्नफ्लेक्स. हे मेन आहे. हे मी थोडेसे हाताने चुरून घेतले. अख्खे होते ते. ओके. थोडेसे चुरून घेतले. ही आलं लसूण पेस्ट घेतली आहे मी, रेडीमेड घेतले. याच्यामध्ये विनेगर ॲड आहे. विनेगर आहे त्यामुळे मी लिंबू वापरत नाही. जर तुम्ही घरगुती पेस्ट वापरत असाल तर तुम्ही अर्धा लिंबू पिळा, अर्ध्या लिंबाचा रस अर्धा किलोसाठी. ओके, तर आपण सुरू करूयात. आता यामध्ये मी मसाला टाकून घेते. हिंग, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि चिकन मसाला. ओके, सर्व टाकते. त्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकते. आरंभाची मस्त मस्ती सुरू आहे. आज त्याचे फेवरेट चिकन पॉपकॉर्न या ठिकाणी आनंदीने बनवायला घेतलेले आहेत. आणि मी आलं लसूण पेस्ट टाकते. साधारण 2 चमचे, 2-2.5 चमचे आवडीनुसार. म्हणजे ती आपली ओरिजिनल असते ना, घरी बनवतो आपण, ती पण आपण एवढीच घ्यायची. 2 चमचे. आपल्याला थोडी आवडीप्रमाणे कमी जास्त झाली चालेल. थोडी घेते अजून. कॉर्नफ्लॉवर टाकते याच्यात. मस्त असं मॅरिनेट करून घ्यायचं, लावून घ्यायचं त्याला. मस्त लावून घ्यायचं. मी अजून थोडं कॉर्नफ्लॉवर घेते. म्हणून मी गरजेनुसार म्हणाली. मग अशी साहित्य दाखवताना जसं लागेल तसं आपण ते घ्यायचं. जेवढं आपल्याला कोटिंग छान पाहिजे असेल. कॉर्नफ्लॉवर पूर्णपणे टाकून झालेलं आहे. हे बघा, असं दिसतंय साधारणपणे. ओके. आरंभ इथे कॉर्नफ्लॉवर टाकतोय मध्ये थोडं थोडं हातावर टाकलं. मदत करतोय तो मम्माला. मदत करतो का काम वाढवतोय? थांब आरंभ. कॉर्नफ्लेक्स टाकू आपण याच्यात. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. थोडंसं हाताने चुरायचं मध्ये मध्ये. खूप छान क्रंची होतात हे पॉपकॉर्न. आणि घरामध्ये एखादी आपण मूवी वगैरे बघायला बसतो एकत्र फॅमिली सोबत, तेव्हा असे तुम्ही चिकन पॉपकॉर्न बनवा आणि एन्जॉय करा.
आता आम्ही सुद्धा एखादा मूवी लावणार आणि चिकन पॉपकॉर्न एन्जॉय करणार. तर की आता 10 ते 15 मिनटं मी मॅरिनेट करत ठेवते, जेणेकरून मसाला तो आतपर्यंत पोहोचेल. तुम्ही जास्त वेळ पण ठेवू शकता, अर्धा तास, पाऊण तास. मला 15 मिनटं जास्त बरोबर वाटतं. मॅरिनेट करायच्या आधी एक गोष्ट सांगायची राहिली, ते म्हणजे थोडासा पाण्याचा हपका मारते मी याच्यावर. थोडासा पाण्याचा हपका मारला मी, जेणेकरून सगळं मिळून येईल. गरज असल्यास पाणी टाका, नाही टाकलं तरी चालेल. आता हे 15 मिनिटं मॅरिनेट करत ठेवते मी. इथे मी तळण्याची कढई घेतली, त्याच्यामध्ये मी त्या दिवशी लॉलीपॉप बनवले ना आपण, तेच तेल घेतलं मी. तेल टाकलं, चांगलं उकळी आले, थोडी थोडंसं टाकून उकळी आली तिला. तर मी एक करून हे 15 मिनिटं झालेली आहे ती बघा. आता मी एक करून हे तळते. पुन्हा एकदा एकत्र करून घेते बघा. मी एक करून थोडं गॅस मीडियम करते मी, हळूहळू करून घेते. एकदम सावकाश सोडायचं का. ही तळण्याची कढई आहे माझी, यातच मी सगळं तळण करत असते. तेल ओढू शकतो सावकाशपणे. गॅस बारीकच करायचा. थोडे मॅश करून घेते मी. छोटे छोटे पीस असल्यामुळे ते लगेच लवकर होत आले. अजून थोडीशी तेल खूप छान तापलं ना की पटकन हे होतं, शिजतात व्यवस्थित पटपर्यंत. मग मी गॅस बारीकच ठेवला. फास्ट ठेवला तर लगेच ते करपले असते. आतमध्ये शिजायला त्यांना वेळ नसता मिळाला. थोडेसे मी अजून थोडेसे ब्राऊन होऊन देते, जेणेकरून ते व्यवस्थित शिजले पाहिजे. आवाज बघा. बरोबर काढून घेते. एक्स्ट्रा तेल इकडे काढून घेते. डाळ जरा ब्राऊन होईपर्यंत तळायचं. डाळ ब्राऊन रंग येईपर्यंत. गॅस मोठाच केला मी जरा. मध्ये मध्ये थोडा मीडियम करते, म्हणजे जेव्हा गरज वाटते तेव्हा मी थोडा मोठा करते आणि गरज कमी वाटते तेव्हा मी मीडियम करते. मस्त असा सुगंध या चिकन पॉपकॉर्नचा येतोय. आणि मला तर असं झालंय की कधी एकदाच आपलं हे चिकन पॉपकॉर्न शेजवान चटणी बरोबर चट्टा मट्टा करत माझ्या पोटात जात आहे. आणि यात एक महत्वाची गोष्ट, यात कोणत्याही प्रकारचे चायनीजचे सॉसेस नाही वापरले. घरगुती पद्धतीने चिकन पॉपकॉर्न. हा बाळा. वाव. आरंभला सुद्धा आवडलेले आहेत आमचे हे चिकन पॉपकॉर्न. मस्त उद्योग केलाय.
आरंभनी आम्ही ते रेसिपी शूट करताना एक सुंदर असा उद्योग केलेला आहे. त्यांनी आमच्या फॅमिली ग्रुपवर पटापट फोटोज क्लिक करून सेल्फी पाठवलेले आहेत आणि सोबत काही वाटेल ते टाईप करत करत मेसेज पाठवलेले आहेत. आणि त्याच्या मामाचा लगेच फोन आला की हे खूप छान उद्योग सुरू केले तुमच्या आरंभनी. एक सुंदर असा मस्त मी माझ्या पद्धतीने केलेत ना चिकन पॉपकॉर्न, पण खूप टेस्टी लागतात आणि खूप व्यवस्थित क्रंची होतात. कॉर्नफ्लेक्स आपण त्याच्यासाठीच टाकतो ना क्रंची होण्यासाठी म्हणून. आणि मस्त आलेलं आहे त्यांना. शेजवान चटणी बरोबर किंवा पुदिन्याच्या चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता. आणि थोडंसं होते कलर ब्राऊन. बघा कसा कलर आहे, एकदम सुंदर आणि छान. तुमच्यासाठी स्पेशलच्या झकास रेसिपी. तुम्ही असेही खाल्ले नुसते तरी छान लागतात. त्याला अर्धे पोटात गेलेले आहेत. इथे बसलेला कॅमेरा ज्यांनी हातात घेतले त्यांच्या पोटामध्ये गेलेले आहेत अर्धे. तर काय करणार, मला कंट्रोल नाही झाला म्हणून मी पॉपकॉर्न झटपट झटपट खाऊन टाकले. तर आपले हे चिकन पॉपकॉर्न्स तयार झालेले आहेत आणि सोबत मस्तपैकी लिव्हर फ्राय, कॉर्न्स सुद्धा फ्राय केलेले आहेत आपण. जसा झकास आजचा बेत आहे. लिव्हर फ्राय, चिकन पॉपकॉर्न्स आणि कॉर्न्स फ्राय. तर युट्यूब रसिको, आपली चिकन पॉपकॉर्नची रेसिपी झाली आहे रेडी. आपण बघूया तिला आता टेस्ट करून. मस्त असे क्रंची चिकन पॉपकॉर्न्स. आहा, सोबत शेजवान चटणी. शेजवान चटणीमध्ये डीप करून हे चिकन पॉपकॉर्न आपण टेस्ट करतोय. मस्त क्रंची होत आहेत. लहान मुलांना, मोठ्यांना, सगळ्यांनाही मूवी बघता बघता हे पॉपकॉर्न्स, नॉनव्हेज पॉपकॉर्न्स खायला मजा येते. सेम बॅटर मध्ये आपण लिव्हर सुद्धा फ्राय करू शकतो, म्हणून सोबत आपण लिव्हर जे काही होतं ते आरंभला स्पेशली आवडतं म्हणून लिव्हर सुद्धा फ्राय केलेलं आहे. वा, एकदम मस्त अशी आजची रेसिपी. एकदम धमाल आणि झकास अशी रेसिपी झालेली आहे. एकदम मजा येते आणि आजचा जो वेनसडे एकदम झकास झालेला आहे. युट्यूब रसिको, कशी वाटली आजची रेसिपी? एकदम झकास, एकदम मस्त आहे की नाही, दमदार. तर तुम्ही अशा रेसिपीज घरी करून बघा आणि मला सांगा. आणि खरं सांगायचं तर मला, आनंदीला स्पेशली, कारण ती हे सगळं महत्वाच्या रेसिपीजचं सगळा धुरा तीच हँडल करते. तर खरं सांगायचं तिला खूप आनंद होतोय. म्हणजे आपली अंडा बिर्याणीची रेसिपी, त्याच्यावर पण कमेंट आलेली आहे की आम्ही अंडा बिर्याणी आज करून पाहिलेली आहे. लॉलीपॉप सोबत करून बघतायत, चिकन सुक्का करून बघतायत. तर ह्या सगळ्या कमेंट्स तुम्हाला
त्या व्हिडिओच्या खाली सुद्धा बघायला मिळणार आहेत. खूप आनंद होतोय की नवनवीन आपले जे काही फॅमिली मधले मेंबर्स आहेत, तुमच्या फॅमिलीचे सगळे मेंबर्स या मस्त मस्त रेसिपीज करतायत आणि मला सांगतायत. खरंच खूप खूप आभारी आहे तुमच्या या प्रतिक्रियांबद्दल. मला खूप आनंद होतोय आणि खास सांगायचं तर आनंदीला सुद्धा आनंद होतोय आणि तो खरंच खूप महत्वाचा आहे. तेव्हाच ती तुमच्यासाठी मस्त मस्त अशा रेसिपीज ज्या तिच्या स्पेशल पेटाऱ्यात बंद आहे, तिचा जो खजिना आहे तो तुम्हाला दाखवेल आणि या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. खरंच अप्रतिम अशा रेसिपीज. मला सुद्धा मजा येते, तुमच्यामुळे मला सुद्धा मस्त मस्त अशा डिशेस रोज रोज खायला मिळतात. आम्ही करतोच, पण ह्या वेगवेगळ्या डिशेस तुमच्यासाठी करता करता मला सुद्धा चाखायला मिळतात. त्याची लज्जत काही औरच असते. खरंच खूप मस्त असं आहे. तर मला सांगताना इतकंच सांगायचंय, तुम्ही कमेंट्स करतायत, खूप आभारी मी तुमचा. खूप मस्त वाटतंय मला. पण तुम्ही ही व्हिडिओ लाईक सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही लाईक कराल तर मी आनंदीला दाखवतो की बघ तुझ्या व्हिडिओजला एवढे लाईक्स मिळालेत, एवढे व्ह्यूज मिळालेत, तर तिला आनंद होतो आणि ती आणखी मस्त मस्त रेसिपीज तिच्या ज्या गुलदस्त्यात तिने लपवलेल्या आहेत त्या बाहेर काढते आणि तुमच्या समोर त्या पेश करते. तर नक्कीच तुम्ही ही व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. इतक्या मस्त मस्त रेसिपीज येतात, अजून मस्त मस्त शूटिंगचे ब्लॉग सुद्धा तुमच्या समोर येणार आहेत, अजून मस्त मस्त ट्रॅव्हल ब्लॉग सुद्धा तुमच्या समोर येणार आहेत. तर ह्या सगळ्या मस्त मस्त गोष्टींसाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारची बेल आयकॉन लगेच प्रेस करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन व्हिडिओ टाकल्या त्वरित मिळतील आणि सगळ्यांच्या आधी ही व्हिडिओ तुम्हाला मिळेल. तर त्यामुळे हे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आणि आता इतकंच सांगेन, सुखी राहा, आनंदी राहा तुम्ही कुशल आणि पाहत राहा तुमच्या सगळ्यांचं लाडकं आणि आवडतं चॅनल तुमच्यासाठी स्पेशल. पुन्हा एकदा सगळ्यांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.